विरा बाय कर जरा, बाय कर. बाय. कापूर लावले आतिश. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. हे काय होतं, हे काय होतं? साधा डोसा. साधा डोसा. तिखट काय होतं? तिखट मिसळ. खाऊ खाऊ, हे पण तिखट आहे बघ, खाऊन बघ. हा ग तिखट आहे ग. चांगला आणतो आणतो चांगलं होतं. नमस्कार मंडळी, गॉगल दिसत नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. आपली गाडी कुठे? हा, सो आपण आता आहोत पळसपे फाट्याच्या थोडंसं पुढे जोशी वडेवाल्यामध्ये नाश्ता करतोय आणि आपण चाललोय ह्या विकेंडला अलिबागला. सो आपल्यासोबत कोण कोण आहे मी तुम्हाला थोडं, आता तुम्ही पाहिलंच असेल याच्या अगोदर, पण थोडंफार मी तुम्हाला इंट्रोड्यूस करेन कोण कोण आहे आपली फॅमिलीमध्ये. आणि ही फॅमिली पिकनिक आहे. चाललो आहे अलिबागला एका रिसॉर्टमध्ये. रिसॉर्ट वगैरे आपण हे जाऊन प्रत्यक्ष बघू. आता म्हटलं थोडीशी पेटपूजा करूया. 1-1.5 तास आपण ट्रॅव्हलिंग केलेलं. चलो भेटूया. झोपलं सर्व झोपलं. तो आम्ही आमची गाडी चेंज केलेली आता इनोव्हा स्विफ्ट डिझायर मध्ये आलेलो. स्विफ्ट डिझायर नवीन करकरीत गाडी. अरे गप्प बसायला बोलतोय मी काहीतरी इकडे. फोनवर नाही, ब्लॉगिंग चालू आहे. ब्लॉगिंग. अरे ब्लॉगर बोलते. यो मॅन यो. कोण मेंबर आपल्या गाडीतून कमी आहे? तो आम्ही दोघं इकडे आलो म्हणून आनंदाला त्या गाडीत पाठवलं. ती गाडी आतिश चालवतोय. वायपर पुढे नको, बाजूला लावतो. नाही तर बाजूला गाड्याला बाबा थांबव. टेल हिम प्लीज. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचं पान पान, आवडते बेलाचं पान. सगळं पब्लिक आम्हाला बघायला की काय झालं. माझ्या गणेश गल्लीवाला माझा मुंबईचा राजा आला. गणेश गल्लीवाला माझा मुंबईचा राजा. स्वयं नाही झाला. सो किती वेळानंतर आपण पोहोचलो इथे? 2-3 तास. हां, 2-3 तासानंतर ना. हां, म्हणजे नाश्ता केल्यानंतर 2 तास आणि त्याच्या अगोदरचा 1-1.5 तास, म्हणजे 3.5 तासाचा टोटल प्रवास करून आम्ही पोचलो आहे आमच्या प्रॉपर्टीवर. आमच्या म्हणजे तात्पुरत्या प्रॉपर्टीवर 2 दिवसाच्या. आणि ती समोरची आमची प्रॉपर्टी आहे. पूर्ण प्रॉपर्टी मी नंतर दाखवतो कारण भूक लागली आहे खूप. सो जेवून घेऊया. मच्छर कोळी आहे कोळी. आणि विरा, वैदू, अनन्या आहे तिकडे. आपली बाकीची पूर्ण फॅमिली आहे ती तुम्हाला मी हळूहळू इंट्रोड्यूस करेन कारण सगळे आता भुकेलेले आहेत. सगळे फ्रेश होत आहेत. फ्रेश होऊन मग जेवूया. जेवायला काय? चिकन. हां, सो आम्ही 2 ऑप्शन होते, चिकन अँड फिश. सो आम्ही आत्ता चिकन सांगितलं आणि संध्याकाळी फिश सांगितलं. तर फिशमध्ये आम्हाला 2 ऑप्शन आहेत, पापलेट आणि सुरमई. सो 2 ऑप्शन आम्ही सांगितलेले. सो लेट सी. संध्याकाळी आपण फिश करू, बार्बेक्यू पण करणार आहोत. त्याचे वेगळे एक्स्ट्रा चार्जेस आहेत. ते सर्व तुम्हाला मी डिटेल तुम्हाला नंतर देईन. तोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा. तर दोघांना नको जा तरी तुम्हाला जायची होती खाई.
तापलेलं असणार सगळं, माहिती आहे ना, बोललो ना, कोणाला बोचा वाजला. ही बघ. आणि वहिनी आमची खूपच खुश झाली आहे प्रॉपर्टी बघून. अरे एवढी अरेंजमेंट केली, तुम्ही कशाला वेगळे बसलात. हा फिरव बाबू, फ्रंट सीट, हेड ऑफ द टेबल. आणि प्रॉपर्टी कशी बघायला तर हा आमचा विल्ला आहे, तिथे आम्ही थांबणार आहोत. आणि त्यांच्या कंपाऊंडमध्ये इथे 7 BHK पण आहे. इथे 2 रूम आहे इथे, म्हणजे फुल्ली ऑक्युपाईड आहे. असं नाही आहे की विकेंडला आम्हीच फक्त आलेलो आहे. आणि इथे त्यांचं स्विमिंग पूल आहे, इथे पार्किंग आहे, इथे लॉन एरिया म्हणजे गार्डन एरिया आहे, जिथे तुम्ही तुमच्या किड्सला तुम्ही तिथे. आणि आमचं जेवण गरम होतं आहे. आता लेट झालं आहे पण त्यांनी आम्हाला जेवण गरम देत आहे. इथे कॅरम आहे ज्याचा आपण थोड्या वेळाने आस्वाद घेऊ, पण आधी पोटाची आग घेऊ. बाकीची मंडळीचं ते सगळे चिल करत आहेत जेवण येईपर्यंत. चलो विरा, भूक लागली? हां, आणि जोरात बोल ना. कोल्ड ड्रिंक. अजून काय जेवायला? चिकनच आहे ना. आम्हाला स्प्राईट पाहिजे. तुला विचारलंच नव्हतं मी. पण आम्हाला पाहिजे. भुकेला यांचे चेहरे बघा, चेहरे. हा सर्वात मोठा भुकेला आहे. हे साहिल, हात धुतलेस? हा, खरं सांग. हात धुतले. लगेच हावरे. दे बाबा, दे अजून एक. ठीक आहे, थँक्यू. एकच आहे. अजून कोणाला घेऊ ना बेटा. काय हवंय? घे ना, मी नाही खाणार आहे, माझं दिदी काय. हा घ्या, लवकर घ्या. हा कोणाचा आहे? हा घ्या. काय बोललीस ग? साक्षी मार ना तुला. बोल आता, ऑन कॅमेरा बोल ना, घाबरतेस? हे इथे सगळी माझी माणसं आहे, तू घाबरा. ए हॅलो, ना. ही बघा काय बोलते. माझी माणसं आहेत. मला काय बोलायला, म्हणजे इथे सगळी माझी माणसं आहेत ना बाहेरची, तू थांब. हा, आपण इथे फैसला करूया. चल ना. काय तू वहिनी कोणाच्या फेवर मध्ये? माझ्या काही इच्छा नाही. एकच नाव. वहिनी घे लवकर प्लीज. एकच नाव प्लीज. यतीन मी तो बाबा विशाल आहे कोणाच्या फेवर मध्ये, हिच्या का माझ्या? लवकर सांग. ते नाही दाखवू शकत मी, सॉरी. ठीक आहे, बघून घेईन मी. ए गुलाबजाम, रेमटवत आहे ते. मी नाही खाल्लाय. दे इकडे. मी नाही खाल्लाय. हा, सोड. हा, शबाश. गेली. हां, सो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आमचा आता प्लॅन आहे की आपण बीचवर जाऊया, कारण ऑलमोस्ट आपले 4:30-5 वाजलेले आहे आणि सनसेटचा वेळ आहे. त्याच्यामुळे म्हटलं की बीचवर जाऊया, थोडे फोटो चांगले निघतील. तोपर्यंत माझा मोबाईलचा कॅमेरा पण बॅटरी डाऊन आहे, सो म्हटलं चार्ज करून घेऊया. भेटूया थोड्या वेळातच. डायरेक्ट आपल्या इथून 3 ते 4 किलोमीटरवर आपला बीचचं नावच विसरतो मी. जे काही असेल ते मी तुम्हाला पुढे जाऊन कळवतो. तोपर्यंत स्टे. बोलवते विरा, मम्मा बोलवते. सांग तिला. सो आमची मम्मा आम्हाला वरतून बोलवते, पण आमचा काय जायचा मूड नाही.
आरामात. तुझा फोन माझ्याकडे नाहीये. कठीण आहे. तिला बघ, ती बघ गेली. सो आपल्या ही मोठी आपली पूर्ण प्रॉपर्टी आपली 10 जणांसाठी. सो खाली 2 रूम आहेत, एकच डोअर आहे आणि वरती 2 डोअर आहेत. पण त्यातल्यापैकी आम्ही एक घेतलं आणि वहिनीने म्हणजे यतीन दादा आणि वहिनीने एक घेतलं आहे. आणि बाकी खाली गोलपकर फॅमिली एक घेतलेला आहे. इथे आहे गणपतीचं मंदिर, हा आहे एंट्रन्स, तिथे आहे कॅफेटेरिया एरिया आणि इथे आपली चालली पार्टी. सो आपल्यासोबत अजूनही माणसं आलेली आहेत, ट्रॅव्हलर्स, मिनी ट्रॅव्हलर आणि आपल्या 2 गाड्या. सो आता आपला प्लॅन आहे मोस्टली जायचं आहे बीचला. लेट्स सी. हाय, कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय? हा, बीचवर. तो आम्ही पुन्हा एकदा बीचवर चाललेलो. संध्याकाळचे किती वाजलेत रे? 5:30. किती रे 5:30 म्हणजे? 5:30. याला कुठल्या शाळेत घातलंय? अरे 5:30 नाही बा. 5:30. 5:23 झाले. आधी काय बोललास? 30. कुठे चाललोय? नागाव बीच. नागाव बीचला चाललोय. हा, सो आम्ही आलेलो आता कुठल्या बीचला? नागाव बीचला. सो नागाव बीचपासून आमचं जवळजवळ 3 ते 4 किलोमीटरवर आमचं रिसॉर्ट आहे आणि आम्ही प्रामुख्याने जवळ घेतलं की आम्ही बीच ॲक्सेस करू. सो आता सनसेट होता होता आमचा राहिला, बट ठीक आहे, थोडेफार फोटोज निघाले. जर ते बघायचे असतील तर इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि बाकीची मंडळी आपली मजा करतायत, थोडा चिल टाईम एन्जॉय करतायत. अजून बरंचसं काही बाकी आहे. विरा आपली मातीत खेळते, मातीत म्हणजे वाळूत खेळते. आणि तशी बघायला गेलं तर विकेंड आहे, त्याच्यामुळे गर्दी खूप आहे. गर्दी इतकी आहे तरी बऱ्यापैकी गर्दी आहे. म्हणजे ट्रॅफिकवरून तरी असं वाटतं की गर्दी आहे. थोडाफार ट्रॅव्हलिंगमध्ये थकवा येतो. जर तुम्ही बोटीने येत असाल तर तेवढा तुमचा टाईम सेव्ह होतो. जवळजवळ 1-2 तासाचा जरी टाईम सेव्ह होतो. पण बाय रोड येत असाल तर थोडीफार मॅरी. पण मी बाय रोड यायचं ठरवलं ह्या माणसासाठी, कारण मला हिला बघायचं होतं ही कशी सर्वाईव्ह करते बाय रोड. आत्तापर्यंत तिला बाय रोड आम्ही एवढा प्रवास कधी केला नव्हता. सो थोडाफार त्रास होईल, ठीक आहे, आम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर आहेत. पण आम्हाला तिची पण हळूहळू स्टेप घ्यायची आहे की ती बाय रोड कशी येते, काय करते, कसं त्याला रिस्पॉन्स करते. सो मजा आली. आयश, तुला मजा आली? व्हेरी गुड. चलो स्टार्टर्स घेऊ. स्टार्टर्स घ्यायला चायनीजमध्ये, कारण आपल्याकडे आता आहे फिश. म्हटलं स्टार्टर्स घेऊया काहीतरी. आणि ह्याचं स्टार्टर्स वेगळंच आहे. तो आपण आत्ता हा जो काही सेटअप केलेला आहे हा आपल्या ओनरने नाही केलेला, म्हणजे इथल्या लँडलॉर्डने. हे सर्व आपण मेहनत केलेली आहे. आपण सर्व आता बीचवरून आलो. इथे अजूनही ग्रुप आलेला आहे आणि ही आपली रूम. इथे दादा आणि वहिनी आहेत, खाली बाकीचे जण आहेत. म्हणजे टोटल 4 BHK असं समजा. आणि हे जे काही सेटअप केलेलं आहे तर ही आहे आपल्या सुनील भाऊजी आणि युगाताईची 25वी ॲनिव्हर्सरी. आणि आपल्या मित्राचा वाढदिवस पण आहे, तर त्याच्यामुळे हे सगळं सेटअप केलेलं आहे. हे सगळे बलून मी लोकलेले हे हक्काने मी सांगू शकतो. आणि बाकीची पण मेहनत, बाकीचे हे जे लावलेलं आहे, साक्षी, मनीषा वहिनी, साहिल आणि दादा वगैरे ह्या सगळ्यांनी केलेलं आहे. सो आता थोडं सरप्राईज ठेवलेलं आहे. थोडे हे क्लीन करूया अँड देन हां नाही पाठवत. आणि देन सगळ्यांना हे सरप्राईज देऊया. केक पण आपण ऑर्डर केलेला आहे. केक पण मी ऑर्डर केला आणि लगेच आला एक अर्ध्या तासात. सो आता आपली बर्थडे पार्टीज बिगिन्स. अरे कापायला जातो का?
शुभप्रभात मित्रांनो. सो नेहमीप्रमाणे आपण लवकर उठलेलो आहे, म्हणजे लवकर उठलेलो पण सगळं आवरेपर्यंत जवळजवळ 1-1.5 तास गेला. केस जरा जास्तच पिकले, ठीक आहे असू दे, वय होत चालले ना. सो रात्रभर आम्ही इथे कल्ला केला, इथे म्हणजे डान्स केला, डिनर पार्टी केली, त्याच्यानंतर बरीचशी मजा केली, गेम्स खेळलो ठीक आहे. आणि आत्ता आपल्याला वाजले सकाळचे 10, आपलं 10-10:30चं चेकआउट होतं, बट आपली तयारी होणार नव्हती म्हणून आपण कालच सोय करून ठेवलेली की थोडं एक्सटेंड करून 1-2 तास थांबूया. सो हळूहळू सगळेजण उठत आहेत. हवा तर ऐकलं असेल, वीरा पण आत्ताच उठली, वैदू जरा 1 तासापूर्वीच उठलेली. नाश्ता करूया, नाश्त्याला काय आहे ते बघूया आणि मग भेटूया. मिसळमध्ये हे टाकून खात चांगली आहे. कुठे कॅमेरा फिरव. रात्री पण छप्परवर फिरत होते काय माकड घेऊन दादा. आज पण ब्लॅक थीम आहे. सो नाश्ता झाल्यानंतर आम्ही आलो, जरा आपली निघायची वेळ झाली, 1 तासाभरात आपण निघू, पण थोडासा पूल टाइम आम्ही एन्जॉय करतोय. मी तरी नाही उतरलो कालपासून, इच्छा होती पण परत सगळं आवरायचं. नाही जाते, मी नाही जाते. वीरा मला विचारते तू जातोय का, म्हटलं नाही, फक्त आत्ता सध्या. कुठला बॉल? मला भीती वाटते पाण्यात. तू येणार आहे पाण्यात? सो वीराला तर मी पाण्यात घेऊन नाही गेलेलो आहे आल्यापासून, कारण नको. रात्री थोडं थंड होतं, टेम्परेचर 19-20 झालेलं. हा कळलं मला. नाही, मी नाही जाते, मला नको आहे. अयश तू खेळ बॉलने. कशाला? तुला कशाला हवं? छोटा बॉल तो बघ तिथे. अयश तो बघ छोटा बॉल. तू पुढे जाऊ नको. चला थोडा फुल टाइम एन्जॉय करूया वीरासोबत. बाकीचे सगळे नाश्ता करतात. नाश्त्याला होता बुर्जी पाव आणि मिसळ पाव. बुर्जी पाव मस्त होते, आपण बुर्जी पाव खाल्ले, सुका नाश्ता बरा. मिसळ पाव वगैरे नको, कारण परत ट्रॅव्हल करायचं आहे आणि ते ढवळणार वगैरे ते नको, असल्या गोष्टी नको. सो आत्ता आपला प्लॅन आहे, भाऊजी आता आपल्याला लंच ट्रीट देणार आहेत. कुठे देणार आहे माहिती नाही, पण अर्धा रस्ता आपण कापू. पनवेलमध्ये आपण एका कुठल्या धाब्यावर त्यांच्या ओळखीच्या, किंवा मी रिफर करेन, बघू. टाटा बोलायची वेळ आलेली आहे आणि वाजलेत 12 आणि जवळजवळ आपल्याला पोचायला 1-2 वाजतीलच, जिथे आपण आता चाललो आहे जेवायला पनवेलमध्ये. म्हणजे अर्धा रस्ता आपला कापला जाईल आणि ट्रॅव्हलिंग पण एवढं होणार नाही. वीरा पण थोडा आता आराम करेल. बाकी आपल्या दोन्ही गाड्या निघालेल्या आहेत. आम्ही दादाच्या गाडीत आहोत, कारण नंतर त्याच गाडीत जायचं आहे. सो आता तिला झोपू दे जरा व्यवस्थित. काढ, चलो चल. ते आपल्यावर डिपेंड आहेत. कुठून येऊ? त्या साईड नाही हो, वीरा ना माझी. बस इथे बघ जरा.